हो 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 ऐकून घ्या आता माझा आता तुमचा मुद्दा बरोबर आहे, ओपिनियन माझ्या समोर आहे. एकदा ऑर्डर झाली, समजा तुम्ही एखाद्या फाईलवर एखादा विषय लिहिला, त्याच्यानंतर तो तुम्हाला पुन्हा पुनर्विचार करण्याचा अधिकार आहे का आरोवर? एवढंच मला सांगा. यस नाही तुम्हाला एवढं सांगा, बाकी मी निघतोय. आरो काय 10 वेळेस निर्णय घेणार का एका नॉमिनेशन मध्ये? 10 वेळेस निर्णय घेणार? ठीक है, तो हम आरो के पास बैठा हो, फिर हम देखते हैं. हमने तो कल मोर्चा लेके आएंगे यहाँ पे, हम देखते हैं फिर तुम ये सब आरो भी कैसा सब क्या करता है. मैं यहाँ पे बैठा हूँ, यहाँ पे सब है, पुलिस है, आरो है, सब ऑफिसर है, हमारे पदाधिकारी भी. हम यहाँ पे मोर्चा लाते हैं, तुम पार्शलिटी से काम कर रहे हैं. आरो को बोल देता हूँ मैं, आरो कौन से विचार का मुझे अच्छा मालूम है, मैं अच्छी सुनाऊंगा उनको भी. आरो का भी मेरे को पूरा हिस्ट्री मालूम है, मैं पूरा देखता आरो का भी नीचे से ऊपर तक. तुम मत टेन्शन लो फिर. ओके, जय महाराष्ट्र. मला ऑर्डर पाहिजे, नाही तर तुम्हाला इथून मुक्कू देणार नाही. मी जेवायचं ते होईल, समजलं? 2 ऑर्डर देत असतात का तुम्ही? ऑर्डर दिली होती की नाही? उद्या दुपारी मशालची दिली होती की नाही? 12 वाजता दिली होती का नाही? दिली होती ना. मग तुम्ही 10 वेळेस का हेच धंदे करणार? ऑर्डर केली एसडीएम का तहसीलदारची ऑर्डर नाही का? एसडीएम अधिकारी आरोने ऑर्डर घेतली होती की नाही? एसडीएमची कलेक्टर आरोने ऑर्डर घेतली होती, मनाने बदलली का? तुम्ही घेतली होती की नाही निर्णय? नाही, मी मनाने बदलली. तुम्ही निर्णय घेतला होता का नाही? हो का नाही एवढं सांगतो. आम्हाला तेवढंच पाहिजे. बाकी कोर्ट में जाने का जाने दो, हम देखेंगे ना. तुम काय कुठे उसमें इंटरफेअर कर रहे? कोर्टाचा आदेश आहे ना. कुठे कोर्टाचा आदेश आहे? वकिलाचं पत्र आहे. हे काय सांगता तुम्ही मला? तुमच्या वकिलाचं पत्र आहे, सुहास उरगुंडे. हा तुमचा वकील आहे, माझा पण वकील आहे. मग माझ्या वकिलाशी बोला, माझी ऑर्डर मागवतो ना आपल्या वकिलाला. ते बोलतो ना आपण. त्या ऑर्डर मध्ये म्हटलं मेन्शन करायचं, कालचीच ऑर्डर कायम आहे. रिवर्स काही नाही करायचं. क्लिअर आहे. त्यांनी सकाळी नाही, ते मशाल दिलेली आहे. घेतलेला निर्णय तुम्ही कसं काय बदलू शकता? आमचं तेच मी का नाही म्हणलं का? आता ती हायकोर्टाची ऑर्डर नाही ना सर, घेतलंच म्हणायला ना. मी का नाही म्हणलं थोडंच असेल. सगळ्या मीडियाला बोलवा, हे जर सांगा आपल्या नाही घेतला तुम्ही कसं काय तो निर्णयापासून मागे जाता, एवढं सांगा मला. नंबर यांनी सांगायला पाहिजे की बाबा आम्ही 11 वाजता त्यांना अलाउड केलं, आता 6 वाजता तुम्ही पत्र देताय. तुम्ही कशाला पत्र देता? आता मी अलाउड केलं त्यांना. डबल नाही ना? डबल नाही सर. मी तुम्हाला एक फोन आला असेल आमच्या इथून संभाजीनगरहून, चेतन कांबळे म्हणून आमच्या नगरसेवक आणि पदाधिकारी आहे. दुपारी आमच्या एका उमेदवाराला मशाल अलॉट झाली हायकोर्टाच्या ऑर्डरनुसार. निवडणूक अधिकाऱ्यांनी तसा निर्णय घेतला. आता मला वाटतं महापालिकेच्या वकिलाचं पत्र असं आलं की याच्यात असं नाही. आता त्या निर्णयाचं मला सांगा, दुपारी एकदा त्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्याचं पुन्हा रिवाइज थोडी जाता येऊ शकतं. तर ते पुन्हा ते चिन्ह कॅन्सल करण्याचं हे करत आहे. येस येस. नाही, पण मला हे सांगा, एकदा त्यांनी निर्णय घेतला तो तर तुम्ही बदलू शकत नाही ना. तेच बदलू शकत नाही ना. मग ते आता समोर बसलेले आहे, त्यांना जरा सांगा तुम्ही फक्त. हो, आमचं मान्य, आम्हाला हेच मान्य आहे. त्यांनी दुपारी निर्णय घेतला हायकोर्टाच्या सांगण्यानंतर. आता केल्यानंतर एका वकिलाच्या पत्रावर त्या निर्णयाचं ते रिवाइज कसं करू शकतात? केलं का नाही केलं मला नाही माहिती. निर्णय संध्याकाळी नाही घेतला, नाही केला, चालू आहे पेंडिंग. येस, हे पाहिजे. वाघमारे साहेब आहे इलेक्शन कमिशनर, ते सांगतात तुम्ही एकदा निर्णय घेतला तेवढंच पाहिजे. बाकी कोर्ट में जाने का जाने दो, हम देखेंगे ना. तुम काय कुठे उसमें इंटरफेयर कर रहे? कोर्टाचा आदेश आहे ना. कुठे कोर्टाचा आदेश आहे? वकिलाचं पत्र आहे. हे काय सांगता तुम्ही मला? तुमच्या वकिलाचं पत्र आहे, सुहास उरगुंडे. हा तुमचा वकील आहे, माझा पण वकील आहे. मग
माझ्या वकिलाशी बोला, माझी ऑर्डर मागवतो ना आपल्या वकिलाला ते बोलणं कोण याचं? बोलवतो ना आपण पण. त्या ऑर्डर मध्ये म्हटलं एकदा तुम्ही घेतलेला निर्णय तुम्ही कसं काय बदलू शकता? मेन्शन करायचं कालचीच ऑर्डर कायम आहे. संपलं. रिवर्स काही नाही करायचं. क्लिअर आहे. हे यांचा व्हिडिओ कधी झाला आपल्याकडे? त्यांनी सकाळी मशाल नाही ते मशाल दिलेली तुम्ही आहे. घेतलेला निर्णय तुम्ही कसं काय बदलू शकता? आमचं तेच मी ना. का नाही म्हणलं का? मग आता ती हायकोर्टाची ऑर्डर नाही ना सर. घेतलंच म्हणायला ना. मी का नाही म्हणलं थोडंच असेल. सगळ्या मीडियाला बोलवा, हे जर सांगा आपल्या नाही घेतला तुम्ही कसं काय तो निर्णयापासून मागे जाता एवढं सांगा आम्हाला. वाघमारे साहेब नंबर कुठे? यांनी सांगायला पाहिजे की बाबा आम्ही 11 वाजता त्यांना अलाउड केलं, आता 6 वाजता तुम्ही पत्र देताय. तुम्ही कशाला पत्र देताय आता? आता मी अलाउड केलं त्यांना मशाल. 099 ना. डबल नाही. सर मी तुम्हाला एक फोन आला असेल आमच्या इथून संभाजीनगरहून. एक चेतन गांबळे म्हणून आमच्या नगरसेवक आणि पदाधिकारी आहे. दुपारी आमच्या एका उमेदवाराला मशाल अलॉट झाली. हायकोर्टाच्या ऑर्डरनुसार निवडणूक अधिकाऱ्यांनी जसा निर्णय घेतला. आता मला वाटतं महापालिकेच्या वकिलाचं पत्र असं आलं की याच्यात असं नाही. आता त्या निर्णयाचं मला सांगा, दुपारी एकदा त्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्याचं पुन्हा रिवाइज थोडी जाता येऊ शकतं. तर ते पुन्हा ते चिन्ह कॅन्सल करण्याचं हे करत आहे. येस येस नाही पण मला हे सांगा, एकदा त्यांनी निर्णय घेतला तो तर तुम्ही बदलू शकत नाही ना. तेच बदलू शकत नाही ना. मग ते आता समोर बसलेले आहे, त्यांना जरा सांगा तुम्ही फक्त. हो आमचं मान्य, आम्हाला हेच मान्य आहे. त्यांनी दुपारी निर्णय घेतला हायकोर्टाच्या सांगण्यानंतर. आता केल्यानंतर एका वकिलाच्या पत्रावर त्या निर्णयाचं ते रिवाइज कसं करू शकतात? केलं का नाही केलं मला नाही माहिती. निर्णय संध्याकाळी नाही घेतला, नाही केला, चालू आहे पेंडिंग. येस हे पाहिजे. वाघमारे साहेब आहे इलेक्शन कमिशनर, ते सांगतात तुम्ही एकदा निर्णय घेतला.